महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक। मवियाच्या बैठकीत अधिवेशनातील रणनीतीवर होणार चर्चा। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 26 फेब्रुवारीला बैठक। सुनेत्रा पवारांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार। फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावात येऊन गेला। धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप। आंधळेकडून देशमुख कुटुंबाला धोका असल्याचीही माहिती। सुनेत्रा पवारांच्या गाडीतील शासकीय चालकाला उतरवून अनिकेत तटकरेंनी चालवलं वाहन। अनिकेत तटकरेंवरती चोहीकडून टीका। शिवनेरीवरील कार्यक्रमानंतर भाजपाच्या आशा बुचके वादात। सुनेत्रा पवारांना धक्का देऊन पुढे आल्याचा व्हिडिओ व्हायरल। पुण्यातील खेडमध्ये बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा थैथयाट। ग्लोबल टॅरिफ 10%वरून केलं थेट 15%। पाकिस्तानचा अफगाणिस्तानच्या अनेक प्रांतांमध्ये हवाई हल्ल्यामध्ये 25 नागरिक ठार। आणि T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8मध्ये आज भारताची दक्षिण आफ्रिकेसोबत लढत। अहमदाबादमध्ये खेळला जाणार सामना। आपण सगळेच अनुभवतो आजी आणि नातवाचं नातं शब्दात व्यक्त न करता येणारे। आजी आजोबा नातवाला फुलाप्रमाणे जपतात, त्याचे प्रत्येक लाड पुरवतात। पण कोल्हापूरमधील एका सैतान नातवानं आपल्या आजीला अत्यंत निर्दयीपणे संपवलंय। पाहूयात। नातवानं आजीला संपवलं। सोन्यासाठी घेतला जीव। चहाच्या घोटानं घेतला जीव। सोमवारी सकाळी कोल्हापूरच्या ऋणमुक्तेश्वर परिसरातील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये पोलीस पथक दाखल झालं। घरातील प्रत्येक वस्तूची पोलीस बारकाईनं पाहणी करत होते। पोलिसांच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळाची बारकाईनं पाहणी केली, कारण पोलिसांना संशय बळावला होता। या इमारतीत राहणाऱ्या उषा मारुती भिवंगडे या 72 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता। पोलिसांचा संशय बळावण्यामागचं कारण होतं सोन्याचे दागिने। उषा मारुती भिवंगडे या 72 वर्षीय वयोवृद्ध महिला राहत होत्या। त्यांचा मृत्यू झाला असल्याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला फोन आला आणि त्यांच्या अंगावर दागिने नसल्याचे पण समजले। मग तिथं आम्ही घटनास्थळी PI कनेरकर, DSP प्रिया पाटील मॅडम, मी स्वतः आमच्या टीमनं व्हिजिट दिली। अंगावर दागिने दिसत नव्हते त्यांच्या अंगावरचे, त्यामुळे घातपाताचा थोडासा संशय वाटत होता। उषा या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला। सुरुवातीला हृदयविकाराचा झटका आला असावा असं कुटुंबियांना वाटलं, पण तो नैसर्गिक मृत्यू नव्हता। तर इकडे नातू प्रेम भिवंगडे फरार झाला होता, त्यामुळे पोलिसांना संशय बळावला। प्रेम भिवंगडे हा सकाळी 8:45च्या दरम्यान घरात येऊन गोपनीयरित्या गेल्याचे समजले आणि त्याच्यानंतर तो फरार पण होता। तर त्याचा तपास करून आपण त्याला ताब्यात घेतलं। आमच्याकडचे VPI सागर वाघ, मी आमच्या टीमनं त्याकडे बसून चौकशी केली। त्या चौकशीत त्यानं कबूल केलं की मी आजीला चहातनं विष देऊन मारलं आणि त्यानंतर ते दागिने घेऊन पळून गेलेलो आहे, अशी त्यानं कबुली दिली। उषा भिवंगडे शुक्रतारा अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये एकट्या राहत होत्या आणि त्याचाच गैरफायदा आरोपी प्रेमनं घेतला। ज्या आजीनं जीवापाड माया लावली, त्याच आजीचा प्रेमनं दागिन्यांच्या मोहापायी जीव घेतला। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर। आपले पोलीस सक्षम आहेत, राजकीय इच्छाशक्तीही आहे, तरी एक आरोपी वर्षभर पोलिसांना सापडत नाहीये। त्यामुळे आता कृष्णा आंधळे कुठे गेला, त्याला जमिनीनं गिळलं की आकाशानं खाल्लं असा प्रश्न विचारला जातोय। त्यातच कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेल्याचा दावाही करण्यात आलाय।
त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोपी पोलिसांना सापडत का नाही की त्याला पोलीसच पकडत नाहीयेत असा प्रश्न विचारला जातोय. पाहुयात नेमकं काय प्रकरण आहे. कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला. कुठं दडून बसलाय आरोपी कृष्णा आंधळे? कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती कधी लागणार? चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही CID ऑफिसला कळवली. 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला. 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत धनंजय देशमुख यांनी केलेला हा खळबळजनक दावा. कृष्णा आंधळे आपल्या गावी येऊन गेल्याचा दावा केला जात आहे. खरं तर कृष्णा आंधळे पोलिसांच्या दफ्तरी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मग कृष्णा आंधळे गावी आला कसा? आणि जर धनंजय देशमुखांचा दावा खरा मानल्यास कृष्णा आंधळेला कोणाचा आशीर्वाद आहे असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्याच्या घरी येऊन तो 3 म्हणजे ह्या 6 महिन्यामध्ये कुठल्या वेळेला आला काय एवढं डिटेल नाही, पण तो 6 वेळेला गावात येऊन गेला अशी माहिती आम्ही दिली होती सगळ्या यंत्रणेला. तर बघू आता पुढच्या काळात आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर म्हणजे त्याला पकडण्यात यावं आणि त्याची पूर्ण जिल्ह्यामध्ये धिंड काढून त्याला जेरबंद करण्यात यावं. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 साली निघरून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह 7 आरोपी अटकेत आहेत. तर कृष्णा आंधळे फरार आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये त्याचा वावर असल्याचा दावा करण्यात आला होता, पण तपासात तो दावा खोटा असल्याचं समोर आलं. आता धनंजय देशमुखांनी हा दावा केल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण आलं आहे. चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही CID ऑफिसला कळवली. 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला. 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती. आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथं आलेला होता. परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही. म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे. परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे. कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत. धनंजय देशमुख यांच्या या दाव्यामुळे तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. इतक्या दिवसानंतरही पोलिसांना कृष्णा आंधळे सापडत कसा नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. मसाजोगमध्ये हे गंभीर बाब आहे. त्याच्यावरती तर गृह मंत्रालयाला कळवायला लागलं की जर एक कुख्यात गुंड ते आरोपी फरार झाला, तो जर मसाजोगमध्ये येऊन गेला असेल तरी गंभीर बाब आहे. त्या कुटुंबाला धोका आहे. मला आता एक कळत नाहीये की हे चाललंय काय, कोणाच्या सांगण्यावरनं CID काम करत नाहीये का? कृष्णा आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जातीये, म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. आता याचं स्पष्टीकरण खरं तर मुख्यमंत्र्यांना देणं गरजेचं आहे की यांच्यावर कारवाई व्हायला किंवा महाराष्ट्र पोलिसांना एका आरोपीला पकडायला किती वेळ लागतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केलाय. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर 26 तारखेला सुनावणी होणार आहे. कुठं जाय म्हणा, तू सुप्रीम कोर्टात जाय, नाही तर ट्रम्पकडे जाय, तिकडं कुठं जाय, तुला सुट्टीच नाही. इतकं पाप केलंय ना तुम्ही. उलट त्याच्याच कुटुंबाने सांगायला पाहिजे आता हे सगळं धन्यामुळे भोगलंय, हे सगळं प्रॉपर्टी धन्यामुळे. आणि आता आमचा माणूस आत गेलाय, त्याच्या बायकोने त्यांनी सांगायला पाहिजे. आशावर जगू नये त्यांनी, आज येईन उद्या येईल. आता बाहेर नसतो खेळ. इतका क्रूर खून करणारा बाहेर असतो का? आणि सरकार टिकल का? त्याला जर जामीन झाली ना, सरकार पडलं त्या दिवशी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार आहे. या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत धनंजय देशमुखांनी केलेल्या दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे.
कृष्णा आंधळे मोकाट असल्यामुळं, फरार असल्यामुळं धनंजय देशमुख यांनी देशमुख कुटुंबाला धोका आहे असा देखील दावा केलेला आहे. तसा अर्ज मुख्यमंत्र्याकडे करणार आहेत. त्यामुळं नेमकं कृष्णा आंधळे आहे कुठं याचं उत्तर तपासी यंत्रणा देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.